नमस्कार. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. आज सोयाबीनच्या दरामध्ये प्रति क्विंटल मागे 350 ते 400 रुपयाची वाढ पाहायला मिळाली आहे. मग कोणत्या बाजार समितीचे भाव वाढलेत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत. पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे शेतमाल बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे सिल्लोड. आवक आली आहे सोयाबीनला 5 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 6000 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 6500 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 6400 रुपये. यानंतरची बाजार समिती उदगीर या ठिकाणी आवक आलेली आहे 950 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 6981 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7010 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 6995 रुपयाचा. नंतरची बाजार समिती आहे अंजनगाव सुरजी. आवक आलेली आहे सोयाबीनला 6 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6000 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 6500 रुपये, तर सर्वसाधारण दर 6350 रुपये. नंतरची बाजार समिती औसा या ठिकाणी सोयाबीनला आवक आलेली आहे 170 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 6641 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7101 रुपया, तर सर्वसाधारण दर मिळाला 6921 रुपये. नंतरची बाजार समिती आहे काटोल. आवक आलेली आहे पिवळ्या सोयाबीनला 22 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 5330 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 6745 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 6250 रुपये. यानंतरची बाजार समिती कोपरगाव या ठिकाणी लोकल सोयाबीनला आवक आलेली आहे 25 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 6201 रुपया. सर्वात जास्त दर मिळाला 7031 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 6941 रुपये. मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे अंबड या ठिकाणी आवक आलेली आहे सोयाबीनला 5 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6361 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 6591 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 6400 रुपयाचा. नंतरची बाजार समिती लासलगाव निफाड. आवक आलेली आहे सोयाबीनला 50 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6914 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7012 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 7011 रुपये मिळालेला आहे.